की एआयच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने प्रोडक्ट प्रमोट करू शकतो. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, प्रॉम्प्ट किती चांगला करता, कशा संदर्भात करता, कशा पद्धतीने करता, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचे 2-3 सॅम्पल मी इथं अपलोड करतो, तुम्ही बघू शकता. त्यातलं एक सॅम्पल आहे. स्वतःला इतकं मजबूत बनवा की परिस्थितीही तुमच्या समोर झुकेल. आरशात दिसणाऱ्या व्यक्तीला हरवणं हीच खरी स्पर्धा आहे. वेळ जात नाही म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा अशा एखाद्या गोष्टीला वेळ द्या जी तुमची वेळ बदलू शकेल. संत तुकाराम महाराज म्हणतात की माणसाच्या मनात जसे विचार आणि इच्छा असतात तशीच त्याची भावना व वागणूक घडते. म्हणून मन नेहमी चांगले ठेवावे. मित्रांनो नमस्ते, तुमचं नवीन ब्लॉगवरती पुन्हा एकदा नवीन ब्लॉगवरती स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट जी सकाळपासून एका प्रोजेक्टच्या संदर्भात मी करत होतो, ती म्हणजे एक फ्रीलॅन्सिंग किंवा आउटसोर्स प्रोजेक्ट माझ्याकडे आलं होतं. ते प्रोजेक्ट असं होतं की एआयच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने प्रोडक्ट प्रमोट करू शकतो. बरोबर आहे. सकाळी 10-11 वाजेपर्यंत त्याचं नॉलेज मला शून्य होतं, पण ज्यावेळेस मी त्याचा स्टडी करायचा सुरू केला त्याच्यानंतर 1 ते 1.5-2 तासात मॅक्सिमम ती गोष्ट मी ॲक्वायर केली. म्हणजे तुमची लर्निंग ॲबिलिटी, तुमची ॲक्विजिशन पॉवर हे किती मॅटर करते हे सुद्धा आजच्या जगात खूप म्हणजे विशिष्ट गोष्ट आहे. बोलायला गेलं तर ह्याच्यामध्ये एक ट्रायल असं करत आहे, असं केलं मी त्या ठिकाणी. म्हणजे जेनेरिक व्हिडिओ करायचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल, मी माझा पर्टिक्युलर फोटो एआयला अपलोड केला. माझा पर्टिक्युलर फोटो एआयच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या अँगलनं त्यांच्या माध्यमातून क्रिएट केला. मग तो पर्टिक्युलर क्रिएट केलेला फोटो मी गुगल फ्लोला दिला. बाबा दिस इज द अँगल, आय नीड दिस पर्टिक्युलर थिंग. अशी स्क्रिप्ट मी त्याला पिच केली आणि बाय डिफॉल्ट त्या अँगलने तो व्हिडिओ त्याने मला क्रिएट करून दिला. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मॅटर करते बाबा तुमचं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. प्रॉम्प्ट किती चांगला करता, कशा संदर्भात करता, कशा पद्धतीने करता, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचे 2-3 सॅम्पल मी इथं अपलोड करतो, तुम्ही बघू शकता. त्यातलं एक सॅम्पल आहे. स्वतःला इतकं मजबूत बनवा की परिस्थितीही तुमच्या समोर झुकेल. आरशात दिसणाऱ्या व्यक्तीला हरवणं हीच खरी स्पर्धा आहे. वेळ जात नाही म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा अशा एखाद्या गोष्टीला वेळ द्या जी तुमची वेळ बदलू शकेल. संत तुकाराम महाराज म्हणतात की माणसाच्या मनात जसे विचार आणि इच्छा असतात तशीच त्याची भावना व वागणूक घडते. म्हणून मन नेहमी चांगले ठेवावे. तो माझ्या इंस्टाग्रामला पण आहे. हां, इंस्टाग्रामचा विषय जर बोलायला गेलं तर इंस्टाग्रामवरती मी एक एक्सपेरिमेंट सुरू केला आहे. एक्सपेरिमेंट असा आहे बाबा, डेली 2 ते 3 एआय व्हिडिओज, म्हणजे तुम्ही काय बोलता, हाऊ यू आर ॲक्च्युली इन्फ्लुएन्सिंग पीपल थ्रू कोट्स अँड एव्हरीथिंग, अशा प्रकारचे व्हिडिओज त्या ठिकाणी टाकतोय. आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळतो त्या ठिकाणी ओरिजिनल व्हिडिओ, म्हणजे दिस इज गोइंग टू बी अ मिक्सअप ऑफ एव्हरीथिंग. थोडं एआय, थोडं ओरिजिनल, थोडं एआय, थोडं ओरिजिनल. एक्सपेरिमेंट असा करणार आहे पुढच्या 30 दिवसामध्ये. बाबा 30 दिवसात माझे जवळपास 60 ते 70 व्हिडिओज होतात. बरोबर आहे. मग कशा पद्धतीनं मेटा ॲक्च्युली आपले व्हिडिओज पुश करतो ह्या त्या माध्यमातून कव्हर करतोय. चला तर आता झाला हा सेकंडरी पहिला पार्ट. आपण असंच ब्लॉगमध्ये बघू पुढं कव्हर करतो कशा पद्धतीने करता येईल.
छान झाले. नाही अजून टाकायचं आहे, आज येणार आहे. आज न सॉरी शुक्रवारी. कालचा लुक आणि आजचा लुक कम्प्लिटली बदलला असेल आय थिंक 100%. तर मगाशी तुम्ही बघितलं की बाबा मी एका ठिकाणी शॉर्ट फिल्मचं राहिलेलं एडिटिंग करायला गेलो. त्या ठिकाणी तुम्हाला दाखवले काय काय गोष्टी कशा पद्धतीने असतात, EIचे एक्सपेरिमेंट असतील, या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी तुम्हाला दाखवल्या. पण काय झालं विषय, कॉन्टेंट प्लॅन करताना काय होतं, माझ्या आता मी जुने व्हिडिओ सगळे बघितले माझे, त्यात सगळं मिक्सअप होतं. मग त्यासाठी आयडिया काय केली, मी ॲज अ शेतकरी, ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर, ॲज अ ब्लॉगर, ॲज अ डिजिटल मार्केटर, ॲज अ PR एजंट, ॲज अ वेब डेव्हलपर, ॲज अ गेमर, हे सगळे जे 5-6 प्रोफाईल आहेत ना, ह्या प्रोफाईलमध्ये मी व्हिडिओ बनवायला सुरू करणार आहे. कसं आहे, शेतीमध्ये पण माझा इंटरेस्ट आहे, कॉन्टेंट क्रिएशनमध्ये पण माझा इंटरेस्ट आहे. मी PR एजन्सी चालवते, ते PR एजन्सी माध्यमातून काम कसं चालतंय ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा बऱ्याचशा सगळ्या गोष्टी, ज्या जेवढे प्रोफाईल आहेत ते सगळे मी तुम्हाला दाखवतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. उद्यापासून जे ब्लॉग येतील ते पर्टिक्युलरली मी सुरुवातीला मेन्शन करत जाईन. आज डिजिटल मार्केटिंगबद्दल असणार आहे, आज गेमिंगबद्दल असणार आहे, आज शेतीबद्दल असणार आहे. असे थोडे डिफरन्शिएट करून मी तुम्हाला टाकणार आहे. चलो, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कीप वॉचिंग रोहित मोरे ब्लॉग्स, रोहित मोरे डेली. आता सुरुवातीचे ब्लॉग सगळ्यांचे बोरिंगच असतात, पण एक सेट ऑफ आणि नंबर ऑफ क्वांटिटी, म्हणजे जेव्हा यूट्यूबवरती जातो तेव्हा तुम्ही फेमस होता. फेमस व्हायचं नाही, पण दैनंदिन जीवनाच्या माध्यमातून तुम्हाला काय वेगळं शिकवता येईल, काय करू शकतो, कशा पद्धतीने काय आहे. जेव्हा माणूस शिकायचा प्रयत्न करतो का नाही, माणूस शिकतो दुसऱ्याच्या स्वभावातनं. माझ्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, तुमच्या माध्यमातून मला काहीतरी शिकायला मिळेल. अशा सगळ्या गोष्टी आहेत. चलो, स्टे ट्यून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.